जुन्या काळातले एक जबरदस्त अभिनेते म्हणजे दामुअण्णा मालवणकर। त्यांनी नाटकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली। राम गणेश गडकरी ह्यांचा तिंबू नाना, चिवी जोशी ह्यांचा चिंतामणराव आणि नाधो महानोर ह्यांचा दाजी या 3 गाजलेल्या भूमिका दामुअण्णांनी अजरामर केल्या। ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली, सरकारी पाहुणे, रामराम पाहुणं, वरदक्षिणा, देव पावला, चिमुकला संसार, वाट चुकलेले नवरे, कामापुरता मामा, मोरूची मावशी, अवघाची संसार अशा अनेक चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका गाजवल्या। विशेषतः त्यांच्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या। सिनेमाच्या हिरोपेक्षा जास्त गर्दी लोक मालवणकरांची विनोदी भूमिका पाहण्यासाठी करायचे। 14 मे 1975 या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला। पुढे त्यांच्या मुलीने म्हणजे भारती यांनी अभिनय क्षेत्रात काही काळ काम केलं। मात्र सुप्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्याशी लग्न झाल्यावर भारती यांनी अभिनय क्षेत्र सोडून दिलं। नंतर हृदयनाथ आणि भारती मंगेशकर यांची मुलगी राधा मंगेशकर यांनी मंगेशकर घराण्याची परंपरा कायम राखली आहे। दामुअण्णा मालवणकर यांची नात राधा मंगेशकर गायन क्षेत्रात नाव कमवत आहे। आपल्या आत्या लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या पावलावर पाऊल ठेवून राधा मंगेशकर गायन क्षेत्रात कार्यरत आहेत। राधा यांनी वयाच्या 7व्या वर्षापासून गाणं शिकायला सुरुवात केली होती। वडील हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत लहानपणापासूनच त्यांनी स्टेज शो करायला सुरुवात केली। त्यांनी मराठी, हिंदी आणि बंगाली भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत। 2009 साली त्यांचा माझे नाव शमी नावाचा अल्बम सुद्धा आला होता। सध्या त्या भारतात आणि देशविदेशात स्टेज शो करत असतात। राधा यांनी तत्वज्ञानामध्ये PhD शिक्षण घेतलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या अनुभवावर आधारित एकटीचा सफरनामा नावाचं पुस्तकही लिहिलं आहे। त्यांची तुलना नेहमी लताबाईंशी आणि आशाबाईंशी केली जाते। ही तुलना कायम त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असते। तरीही आपल्या गाण्याशी प्रामाणिक राहून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। अशा प्रकारे एकेकाळी मोठा पडदा गाजवणाऱ्या दामुअण्णा मालवणकर यांची नात राधा गायिका म्हणून नाव कमवत आहे।